घराचा. काऊन काय झालं? अरे ह्या घराले तर काही भविष्यच नाही आहे. शिकून काय होणार? पैसा नाही, पाणी नाही, गरीबाचे लेकर. अरे एकच तर पोरगा आहे, 3 बनी डोक्यावर आहे, वावर नाही, धुरा नाही, माय कामाला नाही गेली तू उपाशी राहा लागते. खायचे तर वांदे होतात, बाप घरी पडला राहते. ओ काका, काही नका बोलू, मी मोठा आम्ही जाईन आणि सगळं बनवून टाकीन. आपल्याला काय करावं लागते, जाऊ द्या. लहानपणापासूनच जसं जगण्यासाठी लढणं तो शिकून गेला होता. अनेक संकट, भूक टोमणे हे सगळं सहन करून तो तरुण झाला. दिवसभर शाळा, बाहेरचे काम करून रात्रीचा कंदिलात अभ्यास करायचा. शनिवार रविवार आला की शेतात काम करायला जायचा. निंदण, खुरपण, सोयाबीन सोंगणं व उतारीला जायचा. हे सगळं करून त्याने मिलिटरीची कठीण परीक्षा पास केली. आता देशासाठी झटणं हीच त्याची खरी ओळख झाली व तो ट्रेनिंगला निघाला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. घरची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण चालली होती. विजय सैन्यात भरती झाला होता. ट्रेनिंग सुरू झाल्यामुळे तो घरी फारसा येऊ शकत नव्हता. त्याच्या ट्रेनिंग दरम्यान घरचं ओझं आईच्या खांद्यावर होतं. रोजच्या जेवणा खाण्यापासून लेकरांच्या शिक्षणापर्यंत सगळं बघताना आईला पैशांची कमतरता नेहमीच जाणवत होती. यातच मोठ्या मुलीचं वय होत आलं. गावात लोक कुजबुजायला लागले. मोठी मुलगी आहे, आता लग्न लावायला पाहिजे, नाहीतर लोक काय बोलतील हे ऐकून आईचं मन अधिकच तुटायचं. एका बाजूला आर्थिक तंगी तर दुसऱ्या बाजूला मुलीच्या भविष्याची काळजी. आई एकटीच रात्री उशिरापर्यंत विचार करत बसायची. घरातले जुने दागिने, थोडं शेत जमिनीवरचं कर्ज आणि नातेवाईकांकडून उधार घेऊन त्यांना कसा बसा लग्न ठरवलं. लग्नासाठी फारसा थाटमाट नव्हता, पण गावातल्या मंडळींना बोलावून साधं पण मनापासून आईबाबांनी मोठ्या मुलीचं लग्न लावून दिलं व आशीर्वाद देऊन तिला सार केले. आईच्या घामाचा प्रत्येक थेंब मुलाच्या स्वप्नात बदलला व तो दिवस आला ज्या दिवशी गरीब घरचा मुलगा वयाच्या 21व्या वर्षी देशाचा जवान झाला. ट्रेनिंग संपली. विजय घरी आला. आईने त्याला समजून सांगितले की आता घरची जबाबदारी तुझ्या हाती आहे. तुला आता संसारात स्थिर व्हायचं आहे. त्यानंतर आईने विजयचं लग्न एका सुकन्याशी ठरवलं. आता लग्नाच्या दिवशी या क्षणी 2 कुटुंब जुळले व संसाराची नवी पायरी सुरू झाली. टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर दोघांना 2.5 वर्षाच्या अंतरावर 2 कन्यारत्न प्राप्त झाले. विजय सुट्टीवर आला व मुलीच्या जन्माची बातमी सांगत सर्वांना मिठाई वाटली. अरे माँ बस करो, कितना खिलाओगी? खा ले
दुश्मन ने हमला कर दिया है। The war is on. चिंगारी से शुरू चिंगारी से जुनू तक है। जंग तो चंद राज होती है, जंग तो चंद राज होती है, जिंदगी बरसों तलक रोती है। पण नियतीने वेगळेच लिहिले होते. लग्नाच्या 4 वर्षातच तो कायमचा दूर झाला. ही खबर भेटल्याबरोबर आसाम बॉर्डरवर रात्रीची ड्युटी असताना अचानक आतंकवादी हल्ला झाल्यामुळे नायक सुभेदार विजय चौहान वीर गतीला प्राप्त झाले. ही खबर भेटल्याबरोबर त्यांचा परिवार व गावातील लोक त्यांच्या आगमनाच्या तयारीला लागले. Mm-hmm.